ठाण्यातील कासरवडवली इथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे आणि या सभेमध्ये बऱ्याच विकास कामाचं लोकार्पण त्यांच्या माध्यमातून होणार आहे। मी सध्या ठाण्यातील कासरवडवलीत आहेत आणि या ठिकाणी सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतोय आणि तिन्ही पक्षाकडून जोरदार बॅनरबाजी या ठिकाणी पाहायला मिळते। एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन संपूर्ण ठाणे आणि कासरवडवली मिरज भाईंदर परिसरामध्ये झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतं। हे पाहतो आपण कशा पद्धतीने व्यवस्था करण्यात आलेली आहे। VIP पार्किंग यासाठी ठेवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या गाड्या लागणार आहेत। आज 3:30 वाजेनंतर या ठिकाणी जी मूवमेंट आहे ती खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे आणि लोकांनी आता यायला सुद्धा या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। सगळी दृश्य आपण बाहेरची पाहतोय, ज्या ठिकाणी सभा मंडप उभारण्यात आलेला त्या बाहेरचं हे सगळी दृश्य जी आहे ती आपण पाहतोय। मुंबई ठाणे विदर्भात 56,000 कोटींच्या प्रकल्पांचं भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि महिनाभरात त्यांचा तिसरा दौरा आहे। आज संध्याकाळी मुंबई आणि ठाण्यातील 2 वेगवेगळ्या कार्यक्रमात 32,800 कोटींच्या प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे आणि कासरवडवली येथे महायुतीच्या तिन्ही पक्षांकडून सध्या आपण पाहतोय की जोरदार बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। लोक आपण पाहतोय रस्त्यावरून चालताना आता सभा मंडपाच्या दिशेने जात आहेत। ठाणे शहराला मेट्रोने जोडण्यासाठी महापालिकेने 12,200 कोटी रुपये खर्चाचा ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्प हाती घेतला, जो 29 किलोमीटर लांबीचा आहे। यासोबतच नैनानगर रचनेच्या पायाभूत सुविधांचं भूमिपूजन इथे होणार आहे, तर ठाणे नूतन इमारतीचं भूमिपूजन होईल। मुंबई मेट्रो लाईन 3 BKC ते RAचं उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि यासाठी 3 मोठमोठे डोम जे ते या परिसरामध्ये उभारण्यात आलेले आपण पाहतोय की प्रत्येकाची तपासणी या ठिकाणी केली जाते। जे स्थानिक आहेत त्यांची सुद्धा तपासणी या ठिकाणी केली जाते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी आता आपण पाहतोय की जवळपास 5,000 पोलिसांची तैनाती करण्यात आलेली आहे। 3,000 बसेसच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। 20,000 लोक बसतील अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीची घोषणा कधी होऊ शकते आणि त्यासाठीच आपण पाहतोय की महिनाभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राज्यातला हा तिसरा दौरा आहे। त्यामुळे नेमकी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महाराष्ट्रासाठी काही विशेष घोषणा होणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल आणि जनता येत्या विधानसभेमध्ये नेमकं कुणाला कौल देईल हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।